नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुमचं स्वागत करतो राहुल चव्हाण या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहायला जाणार आहोत मोडे या गावात प्रथमच आयोजित केलेली जिल्हास्तरीय राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा। तर मित्रांनो, ही स्पर्धा आयोजित केलेली जी मोडे गावची ग्रामदेवत श्री सोमबा राघोबा विठ्ठल जुगाळे या मंदिरा परिसरात। तर मित्रांनो, आपण कुठल्याही वेळेचा विलंब न करता डायरेक्ट जाऊया ज्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे सर। तर आता आम्ही निघतो मित्रांनो स्पर्धेच्या ठिकाणी। हे बघायला किती असतील या
वाद्यामध्ये वाद्यामध्ये वाद्य 2 ताशा आणि पहिला राऊंड मैदानाच्या दिशेने मार्ग करतोय. एक आगळं मित्र आवडते आहे यजमान संघ मित्रांनो स्वागत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मित्रांनो एक नियम आहे, सर्वसामान्य नियम ते त्यांना माहिती आहे, मात्र सगळ्यांच्या देखील माहितीसाठी असू द्या. स्पर्धा 10 मिनिटाची राहील. 4 मिनिटे गायन, 3 मिनिटे रावण नृत्य आणि 3 मिनिटे राम रावण युद्ध. ओके. त्यानंतर मृदुंग, घुंगरू, टाळ, ताशे, ढोल वादक हे आपल्याच मंडळातील आहेत. त्याशिवाय मृदुंग, घुंगरू, टाळ, ताशे, ढोल वाद्य कलाकार वेशभूषासह असावेत यावर देखील योगदान केले जाईल. कोरस, पाऊल मारणे, लटक मारणे, जोड मारणे, वेशभूषा, गायन, वाद्य यांना देखील गुण दिलेले जातील. स्पर्धेत ज्या वेळेला संघ प्रवेश करेल त्याच वेळेला गायकाने गाणे म्हणायचे आहे. रिंगण जे आहे ते आपल्यासमोर आहे 12 फुटाचं. अर्थात आपण 24 फूट झाले म्हणून त्या ठिकाणी जी एक रेषा मारलेली आहे याचा अर्थ असा आहे की जे गायक किंवा आपले वाद्यवृंद करणारे जे सर्वंगडी आहेत त्यांनी एकाच बाजूला सगळ्यांनी उभं राहायचं आहे. आणि त्या रेषेच्या पुढे राम आणि रावण हे दोनच कलाकार आराध्य दैवत प्रथम गणरायाला वंदन करून आणि या अखंड हिंदुस्थानाचं आपल्या सगळ्यांचं लाडकं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. गणपती गजानन महाराज की, आई कालिके माते की, सोमबा महाराज की. हे लंका रावणा सोड तुझी वावणा, लंका रावणा सोड तुझी वावणा.
या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या वांद्री गावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू सोमेश्वर सुगावदान मानाय यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच या मोरडे गावचे ग्रामदैवत सोमा राघोबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच इथे जमलेल्या सर्व रसिक मायबापांना मानाचा मुद्रा करून श्री सोमेश्वर नाट्य नमन मंडळ आपल्या समोर सादर करीत आहोत श्री राम आणि रावण युद्ध. धन्यवाद. सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय घनश्यामाला दादीचा वधुनियाच्या सुवर्ण हरणाला त्याच्या कातड्याची चोळी शोभेल अंगाला हो सीता सांगे रामाला हे घनश्यामाला सीता सांगे रामाला हे घनश्यामाला हे दादीचा वधुनिया सुवर्ण हरणाला त्याच्या कातड्याची चोळी शोभे अंगाला हो राम धावला हरणाच्या पाठी हो पाठी धाव लक्ष्मणा जगजेठी जगजेठी धावा धावाचा आवाज आला कानी धावा धावाचा आवाज आला कानी सीता बोले गही वरुनी जावे भावजी सत्वर धावनी जा दिजा धावनी जा त्यांच्या मदतीला लक्ष्मणाने आखली रेषा सीता रक्षणाला हो सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला दादीचा वधुनियाच्या सुवर्ण हरणाला त्याच्या कातड्याची चोळी शोभे अंगाला वाडा हो भिक्षा माई हो माई जरा समजून द्या हो काही हो काही पुढे आल्या विणा भिक्षा घेणार नाही पुढे आल्या विणा भिक्षा घेणार नाही नाही मुळी आठवण झाली आली भिक्षा वाढायाला रावणाने उचलून नेले सीता माईला हो सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला हे दादीचा वधुनियाच्या सुवर्ण हरणाला त्याच्या कातड्याची चोळी शोभे अंगाला हो राम लक्ष्मण दोघे आले सीता गेली कुठे ना कळे शोधांत तिला शोकाकुळ ते झाले शोधांत तिला शोकाकुळ ते झाले शोध कुठे पाहू कुठे काही समजेना राम राम असा वासुरुनी कानावरी आला हो सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला सीता सांगे रामाला प्रिय हे घनश्यामाला हे दादीचा वधुनियाच्या सुवर्ण हरणाला त्याच्या कातड्याची चोळी शोभे अंगाला हो गेले त्यावेळी दोघे धावूनी रावणा नको येऊ गळवाणी रे
जातो हा रावण खूप छान राम रावण नृत्य युद्ध स्पर्धेचं नियमावलीची सांगड घालत केलेलं आहे नृत्य काही नंतर प्रत्यक्ष रावणाचं या ठिकाणी नृत्य सुरू आहे एका पायावरती हाताच्या विविध या ठिकाणी कसरती करत रावण दाखवला जातोय तो सोमेश्वर नाट्य नमस्कार वांद्रे तालुका संकेश्वर जिल्हा वेशभूषा दुधोकाची साथ आणि प्रत्यक्ष या ठिकाणी काशाची डबल काठी याच्यावर आहे ते त्या गावचे सरपंच सामान्य मुख्य जिल्ह्यातील सेंटर दीपक तिकुटे साईच्या भूमिकेतून या ठिकाणी साधे एक चांगली कला या ठिकाणी सादर करताना नियमावलीचं पालन करत राजेला हा रावण नृत्याचा संगम पंचांकडून थोडी दिसत प्रभू रामांचं आगमन प्रभू राम या रावणाशी काय बोलतायत त्यांच्याच वाट्यातून अर्थात या राम रावण युद्ध नृत्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्याची या ठिकाणी गती वाढते वेळ संपते तशी या ठिकाणी या नृत्य प्रभू श्री रामचंद्र की रामचंद्राच्या वेशभूषेला सापेक्ष कला चांगल्या प्रकारचं नृत्य तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळतंय राम रावण नृत्य युद्ध स्पर्धा तालुक्याची भव्य आणि दिव्य स्पर्धा त्या गावामध्ये पहिल्यांदाच आगमन चांगला प्रतिसाद सुरू असलेलं ते सोमेश्वर नाट्य नमस्कार वांद्रे त्या गावचं नृत्य आपण आपला राम रावण नृत्यातील ज्ञान कलेतील काही नियमांचे देखील ज्ञान झालं असेल वेळ संपते म्हणायला रावणाने बाण मावलेला आहे धनुष्यबाणाला धनुष्याला मात्र रावण कसा पडतो ही पुरोपटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशाच प्रकारची कला या ठिकाणी सादर करताना सोमेश्वर नाट्य मंडळ वांद्रे उत्तवाचा पडून आदित्य चांगली वेशभूषा साजेचं गायन या संपूर्ण नियमांचं पालन प्रेक्षकांची वाहवा मिळवत असा आपली कला सादर करतो अशाच प्रकारच्या कला देखील प्रत्येक गावामध्ये आहे आपल्या गावात देखील आहे मात्र त्या कलेचं रूप वेगळं आहे मोठ्या पातळीवर शाही जिल्ह्याला प्रसिद्ध आहे अशा शो असल्यामुळे आज उपस्थित नाही मात्र जाऊन काहीतरी बात करत आहे ते शाही मोठ्या पातळीवर त्यांचं हे गाव आणि खऱ्या अर्थानं दुकानं कामाला आहे आपलं पूर्ण गाव कुंभाराबुवा ग्रामदैवत गणेश्वर देवताच्या कृपामुळे सुखी संपन्न गाव पुन्हा रावणाचा प्रभू श्री रामचंद्र की
माझ्या छातीवर तुमच्या मला उतरण्यासाठी अवजड झाले ते जरा बाजूला करावे. माझ्या गावचं ग्रामदैवत आई पावणा देवी आणि आई बसकाईच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आज या ठिकाणी खोत गावकरी मानकरी ग्रामस्थ मंडळ गाव मोरडे यांनी हा भव्य दिव्य असा राम रावण युद्ध स्पर्धेचा जो कलाविष्कार या ठिकाणी सादर करण्याची संधी आम्हाला दिली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. तसेच आज या ठिकाणी आम्हा कलाकारांना लाभलेले जे पंच महोदय आहेत त्यांना सुद्धा आमच्या कलामंचातर्फे आम्ही मानाचा मुजरा करतो. तसेच या कलेला ज्यांनी मोठं केलं, ही कला ज्यांच्यामुळे आज टिकून आहे ते म्हणजे तुम्ही सर्व रसिकजन हो. तुम्हाला या मंडळातर्फे लाल सलाम, मानाचा मुजरा. कारण रसिक हो तुम्ही आहात म्हणून ही कला आहे आणि तुमच्यामुळे नवनवीन कलाकार या ठिकाणी घडत आहेत. असंच प्रेम या कलेवरती आपलं सदैव राहू अशीच मंडळाला विनंती करतो आणि लगेचच आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. आई पावणा देवी माते की जय. अहो जनकाच्या घरी पावन आल परशुराम, आल परशुराम. हो जनकाच्या घरी पावन आले परशुराम, आले परशुराम. आणि धनुष्य बाण लावून खुंटीला बसले भोजनाला, बसले भोजनाला. धनुष्य बाण लावून खुंटीला बसले भोजनाला, बसले भोजनाला. अहो सीता सोयीवर विडे मांडले जनक नगराला, जनक नगराला. सीता सोयीवर विडे मांडले जनक नगराला, जनक नगराला. अहो विडा जिंकण्या धनुष उचलला छातीवर पडला, छातीवर पडला. विडा जिंकण्या धनुष उचलला छातीवर पडला, छातीवर पडला. अन अपमानाचा
शिवशंकराची आराधना करून शिवशंकराकडून वरदान मागून असुरांचं राज्य स्थापन करून पाहणारा लंकेचा दशानन ज्याने या देवलोकामध्ये आपलं स्वामित्व स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ज्यानं स्वर्गाचा दरवाजा सर्वांसाठी खुला व्हावा असं स्वप्न पाहिलं होतं, ज्यानं काळा रंग या सृष्टीतून नाहीसा व्हावा असं स्वप्न पाहिलं होतं आणि त्याच्या मार्गावरती जाणारा हा दशानन फक्त वाईट कृत्यांसाठी प्रसिद्ध झाला, परंतु शिवशंकराचं शिवस्तोत्र ज्यानं लिहिलं तोच हा दशानन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या दशाननानं पितृवचनापेक्षा मात्र थोडा जास्त बळ दिलं असा हा दशानन मातृप्रेमासाठी शिवलिंग कैलासातून या धरतीवरती आणू पाहत होता, तोच हा दशानन. ज्याला त्याच्या सर्व भावांची साथ असूनही फक्त एका सत्याचा वाली विभीषण होता, त्याने दूर केला. रसिक हो, माणसाला अहंकार मारतो, तशाच प्रकारे अहंकार या रावणाला झाला. स्वतःचा घर सांभाळताना विभीषण दूर गेल्यामुळे जी परिस्थिती झाली त्यातूनच हे रामायण. रसिक हो, रामायणातून शिकण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी हा ठरवलेला सर्व प्रपंच आज या ठिकाणी ज्या मंडळीने हा प्रपंच ठरवलेला आहे त्यातून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे. तुमच्याकडे बुद्धिमत्ता असू दे, तुमच्याकडे धनधान्य असू दे, तुमच्याकडे ऐश्वर्य असू दे, परंतु तुमच्याकडे जर चारित्र्य नसेल तर तुम्ही या कलियुगातले रावण म्हणून जगणार. एका साध्या मनुष्य प्राण्याकडून त्याची हत्या ज्याचा वध केला जातो, खरोखर त्याला त्याचा अहंकारच मारतो. रावण या युद्धामध्ये रणांगणात उपस्थित असून अयोध्येचा राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र श्रीराम सत्याचा वाली असणारा एक पत्नी पुरुषोत्तम असा श्रीराम या ठिकाणी रणांगणामध्ये उपस्थित आहे. श्रीराम आणि त्यांची वानर सेना श्रीराम आणि त्यांची वानर सेना या युद्धामध्ये सहभागी झालेली असताना पवनसूत हनुमानाने श्रीरामाला आपल्या हातावरती घेऊन वार करण्यासाठी सज्ज केलेला आहे. बाण मारलेला आहे आणि या बाणावरती रावणाचे एक एक शीर घरापासून वेगळं होत असताना पुन्हा नवं शीर त्याच ठिकाणी उपस्थित होते. हे पाहून श्रीरामाला प्रश्नचिन्ह पडलं, जर असंच होत राहिलं तर हा सत्याचा मार्ग मोकळा करणार कसा. आणि यातच रावणाचा बंधू विभीषण यानं मौल्यवान अशी गोष्ट श्रीरामाला सांगितली. ती म्हणजे रावणाचं मरण
या पद्धतीनं श्रीराम तयार झालेले आहेत. श्रीराम तयार झालेले आहेत रावणाचा वध करण्यासाठी. नाभीला लागलेला जो बाण आहे, नाभीला लागलेला जो बाण आहे त्याने रावण व्याकुळ झालेला आहे. रावण व्याकुळ झालेला आहे. आणि अशा प्रकारे राम रावण युद्धाचा हा शेवटचा क्षण या ठिकाणी येऊन खुटलेला आहे. बाबा सुंदर फळी डोक्यावरती घेऊन तोंडाने पैसे उचलले. जोरदार टाळ्या. खूप छान त्या कलाकारांसाठी. बाबा पुन्हा एकदा आमच्या अण्णाजी बेडे यांच्याकडून पुन्हा एकदा आहे संधी. दुसरे कलाकार मित्रांनो बघा पाठीमागे राहून संजय पाठीमागे 1 2 3 4 सगळे रावण मित्रांनो एक या ठिकाणी येणार. क्या बात आहे. माझ्यामध्ये त्यावेळेला वाद्य आतमध्ये थांबा. सगळे रावण येऊ देत. आणि हे वाद्य आहे ना तेच वाद्य वाजत तरी काय हरकत नाही. सुंदर बाबा तोंडाने सब पैसे उचलते. पुन्हा एकदा मानतो त्या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस देत आहे या रावण कलाकारासाठी. स्वतःच्या शरीराचं संपूर्ण झोप देत रावणाची फळी डोक्यावरती सांभाळत हात पाय उत्तम अशा पद्धतीने करत सुरू असलेले रावण नृत्य. गणेश कृपा मंडळ पालगाव कुंभारवाडी एक श्रम आहे. फक्त नृत्यच नाही तर त्या ठिकाणी असलेली वेशभूषा सादरीकरण या सर्वांचा सुद्धा समन्वय. शाबास शाबास. खूप छान. माझ्याकडे मांडवकर जेव्हा सगळे रावण येते ना रावण तर वाटेवर बाहेर चांगले बरोबर मांडवकर काय सुंदर सुंदर दृश्य दिसतंय. रावणा मागोमाग एक एक रावण या बोर्डेच्या नगरीमध्ये सोमवार गोबाच्या या ग्रामदेवतेच्या समोर विष्णुभाऊ घातले. आपण 35 जण सोडले खूप छान. हॅलो खास 9वी नमन मंडळ आजगे मांडव या रावणासाठी 100 रुपयाचा प्रसाद आहे. प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की हा रावण बंदमुकुट आहे आणि या रंगमंचावर तोंडाने पैसे रावणाने उचलायचे आहेत. 100 रुपये पारितोषिक या 9वी नमन मंडळ आजगे मांडव या रावणाच्या नृत्यासाठी आले आहेत. धन्यवाद. वा छान खूप सुंदर. चला पहा अशा प्रकारचं नृत्य प्रेक्षकाने बाहेर टाकायचं. हा हे सामायिक गाणं बंद करत आहे. रावणा नको गरवाना रे, रावणा नको गरवाना रे. आवाज हे सोबत की मोठ्याचा आवाज या सर्व रावणांचे नृत्य वेगवेगळे नृत्याचे दृश्य तुम्हा आमच्या सर्वांच्या साक्षीनं सोमवार गोबाच्या आशीर्वादानं या ठिकाणी पाहायला मिळतं. नंतर ते आयोजन, नंतर ते खोट, नंतर ते गायकर, नंतर ते मानकरी आणि माझे सर्व मोडेकर. शाबास. अरे फटाका 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 उठते आवाज अडकत आहे. मनीष शाबास. एक आगळे तुमचं नुकसान आहे. सुंदर देशकारी आमची बाबावड्याच्या सहकारी आरडी रिमिक्स यूट्यूब हे सगळे लाईव्ह आहे आणि
प्रेक्षकांच्या नजरा या रावणावरती खेळलेल्या आहेत. कुठचा रावण कोणाचा तर कसं नसते, कोणाची खोली कोणाला वाटते हे काही कळत नाही. एक बघण्यासारखं दृश्य तुझे होऊन बोला सगळे घेऊन टाका. या आज पहिल्याची सांगता सगळे पर्यंत या ठिकाणी रावण असते. बघण्यासारखं तुझं निश्चित या ठिकाणी बाहेर पण रावण असते. वा झाड त्या रावणाला आतमध्ये घ्या. सगळ्यांनी या राम रावण नृत्य स्पर्धेला आलात, खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि आगळी गर्दी करा आपल्याला पाहायला मिळाले. विरासत त्याला गाणं म्हणणार हरकत नाही. विरासत वांद्रू सगळं आपलं म्हणतात वांद्रू म्हणजे बाईक वाटू वा वाद्यांचा गगडात फटाक्यांची आतषबाजी. वाव वाव क्या बात है. सुंदर अतिसुंदर खूप छान. मला अजून आवड येत आहे. अरे बापरे खूप छान. काशांच्या गगडात हेच आपल्याला पाहिजे. आपला देश एक आहे, आपला जिल्हा एक आहे. लोक लक्षात ठेवतील तुमच्या माध्यमातून ही कला जगामध्ये पोहोचेल आणि पोहोचलेल्या संपल्यामध्ये त्यामुळे नृत्य स्पर्धा अद्यापही ठरेल आणि हे सुरू करण्यामध्ये आमचे गिरेसारखे सगळे पदाधिकारी आमचे सर्व देखील सर्व कोण मायबाप प्रेसिडेंट त्यांचे मनापासून खूप आभार खूप आभार. जे लोक विज्ञानामध्ये त्यांना स्पेशल नाश्त आहे विज्ञानाच्या बाहेर आपल्याला काही नाश्ता मिळणार नाही. आता मला आवाज थांबवायचं कसं एक महा अशा प्रकारचा रावण खेळा एक महारावण नृत्य शाबास शाबास. सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचे आभार. मनपूर्वक आपलं कौतुक आहे आणि असं या कोरोनाच्या या घटनेमध्ये लोकांच्या या साहित्यामध्ये जैवसदे माझ्या नावाचा जैवसदे माझ्या सोनेरा देवाचा आणि या प्रत्येक निर्णय असल्याना हे सगळे देशात या ठिकाणी धन्यवाद येतात. धन्यवाद खरे धन्यवाद आमचे गावचा देखील धन्यवाद मानतो आणि सर्व देखील आणि ही स्पर्धा समिती करण्यामध्ये ज्यांनी त्यांचा हातभार लावला त्या सर्वांसाठी समस्त निर्णय असल्याच्या वतीनं लाख लाख आभार. अरे माझ्यामध्ये एकच राम जेवण आणि एकच राम या सगळ्या रावणांचे या ठिकाणी ठीक आहे. खूप कौतुक. जो मला पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत रावण टाकू नये. जो मला आपल्या पंचांचा निर्णय आमचं घेत नाही तोपर्यंत आपला आनंद सगळे रावण एकत्र आहे आणि सगळ्या रावणाचा नृत्य आपल्याला पाहायला मिळत आहे. एकत्र नृत्य आणि हे नृत्य आपल्याला शेवटपर्यंत राहते. जोपर्यंत आपल्याला पंचांचा निर्णय अंतिम येत नाही तोपर्यंत रावण नाचायला मिळू नये. नाचलेच पाहिजे. पंचांचा निर्णय अंतिम येत नाही बक्षीसमध्ये नंबर कोणाला येत नाही तोपर्यंत रावण नाचत राहू नये. आपलं प्रेक्षक इथे थांबलेलं आहे. आता त्याला वाट पाहत आहे की कोणाचा नंबर आलाय. नाचू दे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येत नाही आणि कोणाचा नंबर आलाय आपल्याला कळत नाही तोपर्यंत रावण नाचू दे. मजा करू नये. जरा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा लक्षात येईल की कोणाचा नंबर आला. पहिल्या बक्षीस कोणाला मिळाला दुसऱ्या बक्षीस कोणाला मिळाला तोपर्यंत आपल्याला रावण मजा करून घ्यायचे. बरोबर
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची ती बेल आयकॉन बिन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळतील.